नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सध्या सरळ सेवेच्या त्याचसोबत केंद्र शासनाच्या परमनंट गव्हर्नमेंटच्या ज्या पण सध्या जाहिराती निघालेल्या आहेत, एकूण महाराष्ट्रामधल्या केंद्र सरकारच्या अशा सर्व मिळून एकूण मित्रांनो 54,461 पदांची सध्या भरती चालू आहे. तर एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व जाहिराती मी तुम्हाला सांगणार आहे. कुठल्या जाहिराती निघालेल्या आहेत, त्याची पात्रता काय आहे, निवड कशी आहे, त्यासोबत अर्ज तारीख काय आहे. त्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. शेवटपर्यंत पाहत राहा. तुम्ही कुठल्या जाहिरातीमध्ये बसत असाल, तुमचं पात्रता बसत असेल, त्यानुसार तुम्ही अर्ज करू शकतात. एकाच व्हिडिओमध्ये संपूर्ण जाहिराती तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. तर खूप महत्त्वाची अशी माहिती आहे. त्यासाठी या व्हिडिओला लाईक नक्की करा. डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप बघूयात आपण. तर बघा, पहिली जाहिरात मित्रांनो मुंबई महानगरपालिकेची आहे, ज्याच्यामध्ये टोटल बघू शकता 1846 जागा आहेत. आता ह्या टोटल 54,261 जागा आहेत. त्या संपूर्ण जेवढ्या जाहिराती सांगतोय त्याच्या एकत्रित आहेत, एकाच जाहिरातीचे नाहीत. तर 1846 पदांसाठी मुंबई महानगरपालिकेमध्ये मित्रांनो लिपिक कार्यकारी सहाय्यक या पदासाठी जाहिरात निघालेली आहे. TCS कंपनी तुमची परीक्षा घेणार आहे. यासाठी बघू शकता 9 सप्टेंबर 2024 ही लास्ट डेट आहे. रात्री या ठिकाणी पाहू शकता 11:59 तुम्हाला अर्ज करता येणार आहेत. यासाठी खुल्या प्रवर्गाला तुम्हाला 1,000 रुपये फीज आहे. राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये फीज असणार आहे. आता हे जे पद भरलं जातं मित्रांनो, याच्यासाठी पात्रता तुमचं 10वी पास पाहिजे. त्याचसोबत तुमचं या ठिकाणी ग्रॅज्युएशन देखील पाहिजे. 10वी या ठिकाणी त्यांनी म्हटलं आहे प्रथम प्रयत्नामध्ये उत्तीर्ण असावेत आणि तुमचं ग्रॅज्युएशन देखील मित्रांनो प्रथम प्रयत्नामध्ये किमान 45% घेऊन तुम्ही उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. ग्रॅज्युएशन तुमचं आर्ट्स, सायन्स, त्यानंतर या ठिकाणी वाणिज्य म्हणजे BCom झालेलं असेल, तुमचं LLB झालेलं असेल, कुठलंही ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही अप्लाय करू शकतात. त्याचसोबत तुम्हाला या ठिकाणी तुमचं टायपिंग देखील झालेलं असणं गरजेचं आहे. टायपिंगमध्ये त्यांनी या ठिकाणी 2 टायपिंग सर्टिफिकेटबद्दल सांगितलेलं आहे, ज्याच्यामध्ये पहिलं आहे इंग्रजी आणि दुसरं आहे मराठी. दोन्ही 30-30बद्दल या ठिकाणी मित्रांनो त्यांनी सांगितलेलं आहे. दोन्ही या ठिकाणी टायपिंग त्यांनी दिलेले आहेत. बघा, इंग्रजी व मराठी म्हटलं आहे, दोन्हीही आवश्यक आहे. 30 शब्द प्रति मिनिट म्हणजे 30 वर्ड पर मिनिट तुमचं टायपिंग या ठिकाणी असणं गरजेचं आहे. तर ही पहिली जाहिरात जी आहे या ठिकाणी सरळ सेवेची आहे. परमनंट जॉब तुम्हाला असणार आहे. मुंबई महानगरपालिकेमध्येच तुमचं जॉब लोकेशन असणार आहे. या पदासाठी प्रत्येक कॅटेगरी वाईज वॅकेन्सी देखील तुम्हाला दिलेले आहेत. 1846 टोटल वॅकेन्सी आहेत. 25,500 ते 81,100 तुमचा स्टार्टिंग बेसिक पेमेंट आहे. प्लस याच्यामध्ये शासकीय तुम्हाला जे भत्ते असतात त्यानुसार भत्ते देखील असणार आहेत. तर ही पहिली जाहिरात झालेली आहे. त्यानंतर दुसरी जाहिरात मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध झाली आहे, ती म्हणजे इंडियन रेल्वेची. बघू शकता इंडियन रेल्वेमध्ये या ठिकाणी तुम्ही ज्या भरतीची वाट पाहत होता ती म्हणजे या ठिकाणी मेडिकलमधील तुमचं आरोग्यमधील भरती असणार आहे. पॅरामेडिकल स्टाफची याच्यामध्ये संपूर्ण आरोग्यविषयक पद आहेत. यासाठी देखील ऑनलाईन अर्ज ऑलरेडी चालू झाले. 17 ऑगस्टपासूनच लास्ट डेट तुमची 16 सप्टेंबर 2024 असणार आहे. यामध्ये कुठली पदं भरली जातात बघा, टोटल 1376 पद आहेत. तर तुम्हाला जी मी या ठिकाणी 54,261 पदं सांगितली त्यापैकी ही एक महत्त्वाची जाहिरात आहे. त्यामध्ये 1376 पदं ते देखील काउंट आहेत. तर याच्यामध्ये बघा, फील्ड वर्करचं पद आहे, लॅबोरेटरी असिस्टंट, ECG टेक्निशियन, ऑप्टोमेट्रिस्ट, कार्डिक टेक्निशियन्स, त्यानंतर स्पीच थेरपिस्ट, रेडिओग्राफर, एक्सरे टेक्निशियन, फार्मासिस्टची देखील पद आहेत. त्यानंतर या ठिकाणी कॅथ लॅबोरेटरी टेक्निशियन, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, फिजिओथेरपिस्ट, परफिशियनिस्ट, त्यानंतर लॅबोरेटरी सुप्रिटेंडेंट, हेल्थ अँड मलेरिया इन्स्पेक्टर, डायलिसिस टेक्निशियन, डेंटल हायजिनिस्ट, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, ॲडिओलॉजिस्ट आणि फिश थेरपिस्ट, नर्सिंग सुप्रिटेंडेंटची सर्वात जास्त 713 पद आहेत. नर्सिंग ज्यांना अप्लाय करायचे त्यांच्यासाठी. डायटिशियनचे देखील 5 वॅकेन्सी आहेत. तर टोटल 1376 ह्या वॅकेन्सी आहेत. याचं प्रत्येकाचं क्वालिफिकेशन ऑलरेडी याच्यावरती डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ठिकाणावरून तुम्ही पाहू शकता, किंवा ही जी संपूर्ण जाहिराती तुम्हाला सांगतोय प्रत्येक जाहिरातीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली भेटून जाईल. जसं की बघा, एखादं पद पहा, जसं की फील्ड वर्कर हे पद आहे. याला तुमचं 12वी सायन्समधून झालेलं आहे विथ बायोलॉजी किंवा केमिस्ट्रीमधून, तर तुम्हाला फील्ड वर्करसाठी अप्लाय करता येणार आहे. बाकीचे देखील पद आहेत, प्रत्येकाचं वेगवेगळे या ठिकाणी तुम्हाला त्यांनी एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे. तर ही दुसरी जाहिरात झाली जी की 1300+ पदांची आहे. त्यानंतर तिसरी मोठी जाहिरात आलेली आहे ती म्हणजे या ठिकाणी 39,481 पदांसाठीची. आता ही जी जाहिरात आहे मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशनने दिलेली आहे, परंतु तुमची रिक्रुटमेंट कुठे होते बघा. तुमचे प्रत्येक स्टेट वाईज ह्या वॅकेन्सी आहेत. महाराष्ट्राचं देखील आलेलं आहे. बघू शकता प्रत्येक स्टेट वाईज तुम्हाला पाहायला भेटेल. महाराष्ट्रामध्ये देखील वॅकेन्सी आहेत. जसं की आपण पाहिलं BSF मध्ये तुमचं जॉब असणार आहे, ज्याच्यामध्ये बघा महाराष्ट्रामध्ये वेगळ्या जागा
आहेत त्यासाठी 617 जागा आहेत आणि ही जी भरती होते 39,000 पद आहेत, परंतु ही पदभरती जी आहे तुमची मराठीमधून होणार आहे, एक्झाम मराठीमधून होणार आहे. याच्यावरती ऑलरेडी डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे, त्या व्हिडिओची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, ऑनलाईन अप्लाय करायची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, जाहिरातीची ही लिंक तुम्हाला दिलेली आहे, आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ही पाहायला भेटेल. त्यानंतर बघा CISFमध्ये असणार आहे, CRPF ही जी वेगवेगळे डिफेन्स फोर्सेस आहेत त्याच्यामध्ये तुमचं रिक्रुटमेंट होते, त्यामध्ये तुमचं जॉब लोकेशन असेल, मेल फिमेल दोन्हीही कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करू शकतात. SSBमध्ये असेल, ITBPमध्ये असणार आहे, ARमध्ये तुमचं असणार आहे, AR म्हणजे आसाम रायफलमध्ये, SSFमध्ये या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर NCB नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो याच्यामध्ये देखील या ठिकाणी वॅकेन्सी आहेत. तर टोटल 39,000 प्लस जागा यामध्ये निघालेल्या आहेत. याच्यासाठी तुम्हाला 14 ऑक्टोबर 2024पर्यंत ऑनलाईन अप्लाय करायचं आहे. याची एक्झाम देखील जानेवारी-फेब्रुवारी 2025मध्ये त्यांनी कंडक्ट केलेली आहे. आता ही जी पदं भरली जात आहेत याच्यासाठी तुमची पात्रता काय असणार आहे, एज लिमिट काय असणार आहे, तर बघा तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन अत्यंत सिम्पल त्यांनी या ठिकाणी ठेवलेलं आहे, ज्यामध्ये तुम्ही 10वी पास केलेलं आहे तर या ठिकाणी अप्लाय करू शकतात. फक्त 10वी पासवरती तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करता येणार आहे. एज जर आपण बघितलं तर 18 ते 23 वर्ष या ठिकाणी एज आहे. याच्यामध्ये SC ST साठी 5 वर्ष सूट आहे, OBC साठी 3 वर्ष, बाकी कॅटेगरी वाईज देखील तुम्हाला एज रिलॅक्सेशन इथं पाहायला भेटेल. आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला फीज कमी आहे, अत्यंत 100 रुपये फीज आहे फक्त. OBC ओपन कॅन्डिडेटसाठी, तुम्ही SC ST वुमेन कॅन्डिडेट आहात तर तुम्हाला 0 रुपीज फीज असणार आहे, अत्यंत कमी फीज आहे. त्याचसोबत तुमचं 10वी सोबत हाईट देखील त्यांनी मागितलेली बघा. फिजिकल स्टँडर्ड्समध्ये हाईट काय लागणार आहे, ज्याच्यामध्ये पाहू शकता तुम्ही, जे मेल कॅन्डिडेट आहेत त्यांना 170 सेंटीमीटर आहे, फिमेल कॅन्डिडेटला 157 सेंटीमीटर हाईट लागणार आहे. आता फ्यू कॅटेगरीज ऑफ कॅन्डिडेट अलाउड टू हाईट रिलॅक्सेशन तुम्हाला भेटलेलं आहे, ज्याच्यामध्ये बघा ऑल कॅन्डिडेट बिलॉंग टू शेड्यूल ट्राईब्स, म्हणजे ST कॅन्डिडेटसाठी मेल कॅन्डिडेटला 162.5 सेंटीमीटर आहे, फिमेल कॅन्डिडेटला 150 सेंटीमीटर्स हाईट मागितलेली. त्यानंतर या ठिकाणी बाकी स्टेटनुसार देखील या ठिकाणी हाईटमध्ये सूट आहे, परंतु जे या ठिकाणी ST कॅन्डिडेट सोडून बाकी सर्व कॅन्डिडेटला 170 सेंटीमीटर हाईट मेल कॅन्डिडेटला आणि फिमेल कॅन्डिडेटला 157 सेंटीमीटर हाईट मात्र या ठिकाणी लागणार आहे. आता याची फिजिकल टेस्ट देखील तुमची होणार आहे, तुमची रिटर्न टेस्ट देखील होईल, मराठीमधून होणार आहे. त्यासोबत फिजिकल टेस्टमध्ये बघा तुमची रेस असणार आहे, म्हणजे रनिंग असणार आहे, ज्यामध्ये मेल कॅन्डिडेटला 5 किलोमीटर रनिंग 24 मिनिटामध्ये आहे, फिमेल कॅन्डिडेटला 1.6 किलोमीटर रनिंग 8.5 मिनिटामध्ये या ठिकाणी पूर्ण करायची. तर ही तुमची तिसरी जाहिरात आहे, जे की 39,000 पदांची या ठिकाणी सर्वात मोठी जाहिरात आहे. महाराष्ट्रामध्ये देखील याचं एक्झाम सेंटर असणार आहे. सरळ सेवेप्रमाणे एकच याची एक्झाम तुमची घेतली जाणार आहे. डिटेल संपूर्ण माहिती या PDF फाईलमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. याची ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे, तिथून तुम्ही पाहू शकता. आता 4 नंबरची जाहिरात या ठिकाणी आलेली आहे, ती अजून एक आहे, ती म्हणजे या ठिकाणी इंडियन रेल्वेचीच. बघू शकता ही जी जाहिरात आलेली आहे ती NTPCची आलेली आहे, ज्याला आपण या ठिकाणी म्हणतो नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज, जी की मित्रांनो या ठिकाणी सर्व कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करू शकतील अशा या पोस्ट आहेत, ज्याला आपण TC म्हणतो बघा. त्याचबरोबर क्लर्क जे असतात ते सर्व भरती याच्यामध्ये होते आहे. तर याच्यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन अजून चालू झालेलं नाही. 14 सप्टेंबर 2024 पासून ऑनलाईन ॲप्लिकेशन चालू होतील ते 13 ऑक्टोबर 2024पर्यंत. तर याच्यामध्ये पहा 8,113 प्लस 3,445 अशा वॅकेन्सी आहेत. 8,000 ज्या वॅकेन्सी या ठिकाणी आहेत त्या या ठिकाणी बघू शकता. ग्रॅज्युएशनसाठी ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांच्यासाठी 8,113 वॅकेन्सी आहेत, ज्याच्यामध्ये पहा तिकीट सुपरवायझर, स्टेशन मास्टरची वॅकेन्सी बघू शकता 994. त्यानंतर गुड्स ट्रेन जे असतात त्याचे मॅनेजर असतील. त्यानंतर या ठिकाणी अकाउंटंटची देखील वॅकेन्सी आहे आणि सिनियर क्लर्क कम टायपिस्टची देखील वॅकेन्सी. त्यानंतर बघा अंडर ग्रॅज्युएट्स, म्हणजे तुमचं 12वी वगैरे झालेलं आहे, जे अंडर ग्रॅज्युएट आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी वॅकेन्सी वेगळे आहेत 3,445, ज्यामध्ये तिकीट क्लर्क ज्याला आपण TC म्हणतो. त्यानंतर अकाउंट्सची देखील वॅकेन्सी आहे. त्यानंतर ज्युनियर क्लर्क कम टायपिस्टच्या वॅकेन्सी आहेत. ट्रेन क्लर्कची देखील या ठिकाणी वॅकेन्सी आहे, TC ट्रेन क्लर्क त्याचे देखील वॅकेन्सी आहेत. तर हे 4 नंबरची तुमची जाहिरात आहे. याच्यामध्ये देखील 11,000 प्लस ह्या वॅकेन्सी आहेत, जे की ग्रॅज्युएशनसाठी आणि अंडर ग्रॅज्युएशनसाठी.
तर यामध्ये सर्व कॅन्डिडेट अप्लाय करू शकतील. 14 सप्टेंबरपासून याची ऑनलाईन ॲप्लिकेशन चालू होतील. 21 सप्टेंबरला काही पदांचे चालू होतील. तर जसे ऑनलाईन ॲप्लिकेशन याचेही चालू होतील तशी तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाईल. तर टोटल ह्या 4 जाहिराती ज्या आहेत सध्या आलेल्या आहेत, यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. टोटल 54,000पेक्षा जास्त पदं याच्यामध्ये भरली जात आहेत. याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. संपूर्ण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे, तिथून तुम्ही पाहू शकतात. धन्यवाद.